सो हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल द गौरव लेन्स. सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी आलो आहे नाशिक जेलोडमध्ये. आपल्या नाशिक जेलोडमध्ये द 2 BHK बॉयज 6वे आहे इथे, कारण की आपल्या जेलोड परिसरामध्ये 2 मुलींनी नवीन स्टार्टअप उभं केलं आहे. त्याच संदर्भात मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की त्यांच्या स्टार्टअपबद्दल त्यांना क्वेश्चन विचारणार आहे आज मी, आणि आज त्यांच्या दुकानावर व्हिजिट देणार आहे. तर तुम्हाला दाखवतो मी आज काय काय त्यांच्यासोबत बोलतो आणि त्यांच्या बिझनेसबद्दल सर्व काही तुम्हाला आज दाखवणार आहे. तर चला माझ्यासोबत. पुढील की तुमचं नाव काय आहे? माझं नाव दिव्या. दिव्या. आणि तुमचं? सायली. सायली. Yes. तर दिव्या अँड सायली, हाऊ ओल्ड आर यू? I'm 21 years. 20. ठीक आहे. तर ॲक्च्युली मी एक व्हिडिओ शूट करतो आहे, कारण की माझं आपल्या जेलोड परिसरामध्ये मी तुम्हाला दोघींनाच बघितलेलं आहे की तुम्ही नवीन स्टार्टअप सुरू केलेला आहे तुमचा. तर त्यासाठी मी आलो होतो उद्या तुमच्या बिझनेस रिलेटेड क्वेश्चन विचारणार आहे तुम्हाला थोडीफार. त्यासाठी तुम्ही कम्फर्टेबल आहे का व्हिडिओ शूट करण्यासाठी? तर सर्वात आधी मी तुम्हाला हा क्वेश्चन विचारायला आवडेल की हा जो तुम्ही स्टार्टअप उभा केलेला आहे, तुमच्या शॉपचं नाव काय आहे? 2 Beans by साव्या. 2 Beans by साव्या. 2 BHK बाय 6. ओके. तर किती दिवस झाले तुम्ही हा स्टार्टअप उभा केला आहे? 2 months complete. 2 months कंप्लीट झाले, म्हणजे स्टार्टअपच केलं नाही. ओके ओके. सर तुम्ही एक काम, तुम्ही तुमचं बनवू शकता, तुम्ही बोलू ॲट अ टाइम बोलू शकता, काय प्रॉब्लेम ठीक आहे. तर दुसरं मला एक फर्स्ट क्वेश्चन मी हा विचारायला आवडेल तुम्हाला की हा जो स्टार्टअप उभा केला आहे, तर हा जो स्टार्टअप उभा करताना तुम्हाला काही अडचणी आल्या आहे का? हो, अडचणी तसं काही नाही. फॅमिलीने आम्हाला पूर्ण सपोर्ट केला. ओके. आणि पुढचे फक्त लोकेशन वगैरे आम्ही जरा एक्सप्लोअर केलं भरपूर ठिकाणी. काही लोक हेल्प करतात, काही लोक नाही हेल्प करत, तसं. ठीक आहे. ॲक्च्युली तुम्ही दोघी जण फ्रेंड्स आहे की सिस्टर? स्कूल फ्रेंड्स आहे आम्ही, स्कूलपासून सोबत आहे. आम्हाला स्टार्टअप करायचाच होता, म्हणून ग्रॅज्युएशन आमचं कंप्लीट झालं. मग त्यानंतरून आम्ही थोडं एक्सप्लोअर केलं जेल रोड, नाशिक रोडमध्ये, आणि मग विचार करून हा डिसिजन घेतला की आपल्या इथे सँडविच, कोल्ड कॉफी, बर्गर, पास्ता, मॅगी असं छान असं पाहिजे तसं नाही आहे. तर त्यामुळे आम्ही आमची रेसिपी देऊन कस्टमरपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि दुसरा क्वेश्चन असा की तुमच्याकडे सर्वात स्टार्टिंगमध्ये म्हणजे मेन्यूमध्ये तुमच्या सर्वात स्वस्त ते सगळ्यात हायमध्ये कोणती फूड आहे आणि त्याची प्राईस काय? सर्वात स्वस्त आमच्याकडे व्हेज ग्रिल सँडविच आहे, ते 50 रुपीजला आहे. आणि जास्त हाय रेंजमध्ये पास्ता आहे, व्हाईट सॉस आणि रेड सॉस पास्ता, 100 रुपीज. म्हणजे सर्व स्वस्त कोणतं फूड तुमच्याकडे? सँडविच त्याची आणि कोल्ड कॉफी पण, बर्गर पण, त्याची प्राईस 50 रुपीज. 50 स्टार्टिंग प्राईस तुमच्याकडे 50 रुपीज. 100 रुपीज. परत पुढे व्हाईट सॉस पास्ता आणि रेड सॉस पास्ता. ओके. तर माझा दुसरा क्वेश्चन असा की मला पण विचार. हां चालेल ना, काय अडचण नाही. बघूया, हा जो बिझनेस तुम्ही स्टार्टअप चालू केलेला आहे, ह्या स्टार्ट जेव्हा केला तुम्हाला काही अडचणी आल्या का? नाही, म्हणजे घरून तर सपोर्ट होता, पण फूडसाठी लोकेशन जास्त मॅटर करतं. तर त्यासाठी आम्हाला जास्त वेळ लागला की लोकेशन सर्च करण्यासाठी. त्याच्यानंतर मग कार्ड पण आम्ही डिझाईन केला, मेनू कार्ड पण आम्ही डिझाईन केलं, लोगो पण आम्ही डिझाईन केला. तर म्हणजे अडचण नाही, ते उलट आम्ही शिकलो भरपूर. ओके. ठीक आहे ठीक आहे. आणि तुमचा वन डे मध्ये आता 2च महिने झाले तुम्हाला आतापर्यंत, तुमचा वन डे मध्ये काय प्रॉफिट कसं जातो? रिस्पॉन्स पहिल्या दिवसापासूनच खूप चांगला आहे, आमचा चांगला प्रॉफिट होतोय. ठीक आहे. तर मला अजून एक आवडेल की तुम्ही तुमच्या फ्री टाईममध्ये जर जेव्हा तुमच्याकडे कधी असं झालंच नसेल, मला नाही वाटत झालं असं की कधी कस्टमर नाही तर तुम्हाला कधी तुमची भूक लागली तर तुम्ही स्वतःच फूड कधी ट्राय केलेलं आहे? आम्ही करतो. पराठे असतात सकाळी, ते आत्ताच सुरू केले. तर पराठे आम्ही पहिले स्वतः ट्राय करतो, मग सर्व करतो. आणि तुमचा शॉपचं टायमिंग काय राहणार? पराठे सकाळी 8 ते 12 पर्यंत असतात. त्यानंतरून 3-3:30ला सँडविच चालू होतं, ते रात्री 10 ते 10:30 पर्यंत असतो. आम्ही रात्री 10 ते 10:30. कस्टमरवर डिपेंड करतो. सकाळी स्टार्ट किती करतात? सकाळी 8 वाजता, तेव्हा फक्त पराठे असतात, सँडविच वगैरे नसतात. ठीक आहे. आणि मला एक क्वेश्चन, असा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की आता तुम्ही दोघी जणी मुली आहेत, आपल्या जेलोड परिसरामध्ये तुम्ही दोघी दिसल्या मला, त्यामुळे तुमच्याकडे आलो तुम्ही. तर तुम्ही
आत्ताच्या कंडिशनमध्ये आपल्या ज्या मुली आहेत काही त्यांना पण स्वतःचं स्टार्टअप उभं करायचं असतं, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय बोलू शकता? की आम्ही दोघी शाळेपासून सोबत आहे, तर ही कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, माझं फार्मसी झालंय. तर आम्हाला स्वतःपासून असं डोक्यात होतं की स्वतःचं काहीतरी सुरू करायचंय आणि जॉब करण्यापेक्षा स्वतःचा छोटासा बिझनेस छोट्यापासून मोठं करणं केव्हाही बरं. तर मी त्यांना आणि पहिल्यांदाच फॅमिलीचा सपोर्ट तर खूप जास्त गरजेचा आहे, पण नाही पहिले मिळालं तर नंतर सपोर्ट नक्की मिळेल. तर मग ॲटलिस्ट सुरुवात तरी करा, एक पहिली स्टेप घ्यायला पाहिजे मुलींनी. आणि आम्ही पण पर्सनली हेल्प करू, जरी कोणाला हेल्प लागली आम्ही पूर्ण हेल्प करायला तयार आहे. म्हणजे आम्ही पण कधी कोणी आलं तर त्यांना पूर्ण हेल्प करतो की कसं सुरुवात करा, कार्ड कसा बनवा, किंवा आमच्याकडून जरी काही चुका झाल्या तर त्या तुम्ही टाळा. त्यानुसार आम्ही त्यांना छान, म्हणजे येत असतात भरपूर जण विचारायला. व्हिडिओचं कारण हेच आहे की मुली, तुम्ही दोघी जणी मुली आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ म्हणजे तुम्ही स्वतःचा स्टार्टअप उभा केलेला आहे. तर त्याचसाठी माझ्या लोकांपर्यंत पोहोचवायचं की तुम्ही जर मुलं आहात तर तुम्ही सुद्धा करू शकता स्टार्टअप. तुम्ही फक्त कॉन्फिडन्स पाहिजे तुमच्यामध्ये, बस. तुम्ही जर कन्सिस्टन्सी पाहिजे, फूडमध्ये कन्सिस्टन्सी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि एक लास्ट क्वेश्चन राहिला माझा, तुमच्याकडे येण्यासाठी तुमचा ॲड्रेस काय आहे? सकाळी 8 ते 12 पर्यंत पराठे असतात, आलू पराठा आणि पनीर. आणि दुपारी 3 ते रात्री 10, 10:30 पर्यंत सँडविच, बर्गर, कोल्ड कॉफी, पास्ता, मॅगी हे असतं. आणि ॲड्रेस बिटको पॉईंट, नाशिक रोड. थँक्यू सो मच दिव्या आणि साई मिक्सअप काय, सॉरी सावळ. थँक्यू सो मच, तुम्ही आल्यामुळे आम्हाला पण छान वाटलं. आता आम्ही सँडविच बनवतोय, व्हेज ब्रेड सँडविच. चटणी ग्रीन चटणी यूज करतोय आम्ही. त्यानंतर काकडी, टोमॅटो, शिमला, कांदा हे असेल, त्यात चाट मसाला, चिली फ्लेक्स, मेयोनीज, बस. शेजवान सॉस. so much, Thalas. All the best for your business. या परत.